चला पुढला प्रश्न समजावून देतो बाळांनो, नीट लक्ष द्या. पेज नंबर 23 वर दोन बोटे, त्या बोटीची रेस लागलेली आहे. किती वेळात कोण येईल? A boat travels 16 kilometer upstream and 24 kilometer downstream in 6 hours. एक इक्वेशन इथं तयार होईल. The same boat travels 36 kilometer upstream and 48 kilometer downstream in 13 hours. Find the speed of water current and speed of boat in still water. म्हणजे बोटीचा वेग काढा आणि पाण्याचा वेग काढा. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा व्यवस्थित. समजा मी एक बोट घेतलेले आहे, काडीच पेटीला बोट म्हणूया, आणि हे एक स्टिक घेतलेलं आहे. याला ह्या दिशेनं पाणी जाते. लक्षात ठेवायचं. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमचा अर्थ सांगतो. डाऊनस्ट्रीम म्हणजे बोट जर खाली निघाली तर डाऊन म्हणजे खाली, प्रवाहाच्या दिशेने. मग बोट जर खाली जाताना बोटीचा वेग अधिक पाण्याचा वेग असा दोघांचा वेग त्या बोटीला प्राप्त होतो. आणि बोट जर वर येत असेल आणि पाणी खाली ओढतं आणि बोट वर येते, त्यावेळेला स्पीड जे असतं, वेग असतो, तो बोटीच्या वेगातून पाण्याचा वेग वजा करायचा, म्हणजे त्या बोटीचा वेग असतो. वर येताना स्पीडमध्ये बोट येत नाही का, तर त्या बोटीमधून पाण्याचा जो वेग असतो त्या वेगाला त्या बोटीतला वेग मायनस करायचा, आणि जो राहिलेला वेग असतो त्या वेगानं फक्त बोट वर येते. बाळा बघा, अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अप म्हणजे वर येताना 16 किलोमीटर आली आणि खाली जाताना 24 किलोमीटर खाली गेली, आणि वर जाऊन खाली येण्यास लागलेला वेळ 6 तास आहे. लेट द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर बी x किलोमीटर. बोटीचा वेग x घेतला आणि करंट, वॉटर करंटचा किती घेतला? y. आता लक्ष ठेवा, ह्या बोटीचा वेग x आणि पाण्याचा वेग y. मग आपल्याला डाऊनस्ट्रीम खाली येताना बोटीचा वेग काय होणार, तर बोटीचा वेग x आणि पाण्याचा वेग y असा दोघांचा वेग मिळणार आपल्याला. म्हणजे x + y डाऊनस्ट्रीमला, आणि अपस्ट्रीम म्हणजे वर येताना x - y. स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम म्हणजे खाली जाताना दोघांचा वेग प्राप्त होणार, x + y किलोमीटर. आणि अपस्ट्रीम म्हणजे वर येताना त्या बोटीच्या वेगातून पाण्याचा वेग वजा केला, x - y. हा झाला स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम. टाइम बरोबर काय? डिस्टन्स बाय स्पीड. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन मध्ये 16 किलोमीटर अप म्हणजे वर आलेले आहे. वर येण्यासाठी x - y म्हणजे 16 भागिले x - y. हा झाला टाइम. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. 6 तास लागलेला आहे. म्हणजेच आपल्याला वर येण्यासाठी 16 किलोमीटर वर आला, हा झाला टाइम. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स बाय स्पीड प्लस डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स 16, स्पीड किती असणार आहे? अपस्ट्रीम x - y. हा टाइम झाला. हा टाइम बरोबर वर जाण्यासाठी लागलेला वेळ, खाली येण्यासाठी लागलेला वेळ 6 तास. आणि सेकंड कंडिशन 36 किलोमीटर अप म्हणजे वर
वर येण्यासाठी म्हणजे 36 भागिले x वजा y अधिक 48 भागिले x अधिक y बरोबर 13. बरोबर 13 म्हणजे 36 भागिले. हे इक्वेशन तयार झालेली आहेत. मांडणी व्यवस्थित बघा. आपल्या पहिल्या पद्धतीने इक्वेशन सोडवायचं आहे. सोल्युशन 16 into 1 x minus y, 24 into 1 x plus y is equal to 6, 36 into 1 x minus y, 48 into 1 x plus y is equal to 30. 16 into 1 upon x minus y, 24 into 1 by x plus y is equal to 6, and 36 into 1 upon x minus y plus 48 into 1 by x plus y is equal to 13. Let 1 upon x minus y is equal to a and 1 upon x plus y is equal to b. मग आता एक नंबरची इक्वेशन 16a plus 24b is equal to 6. Equation number 1, 36a plus 48b is equal to 13. Equation number 2. एक दोन इक्वेशन तयार झालेलं आहे. दोन न गुणलं तरी चालेल. 24 दुनी 48. डिवायडिंग करून पुन्हा गुणाकार करायला लागणार आहे. त्याच्याऐवजी सरळ गुणाकार करा. इक्वेशन 1 बाय -2. -2 in bracket 16a plus 24b is equal to 6. माइनस 16 दूनी 32 a माइनस 24 दूनी 48 b माइनस 6 दूनी 12 नंबर 3. 48 ला 48 जाणार आहे ऍडिंग. इक्वेशन 3 and 2. ते इक्वेशन घ्या. इज इक्वल टू 13. 48 ला 48 गेला 36 मधून 32. 4a इज इक्वल टू 1. a is equal to 1 by 4. Put a is equal to 1 by 4 in equation. एक मध्ये किंमत भरायची. एक नंबरचे इक्वेशन आहे इथं 16a plus 24b is equal to 6. (16 into a 1 by 4). 24b is equal to 6. 4 1 4, 4 चौक 16. 4 plus 24b is equal to 6. 24b is equal to 6 minus 4. 24b is equal to 2. b is equal to 2 upon 24. b
बी इज इक्वल टू बे क बे बे क बे बे दुनी 4 म्हणजे ए इज इक्वल टू 1/4 बी इज इक्वल टू 1/12. आता आपण ए बी कोणत्या इक्वेशनला घेतलेलं आहे 1/x मायनस वायला ए आणि x प्लस वायला बी घेतलेलं आहे. वन अपॉन एक्स माइनस वाई इज इक्वल टू ए and 1 upon x plus y is equal to b. 1 by x minus y is equal to a 1 upon 4 and 1 upon x plus y is equal to b 1 upon 12 by invertendo. X minus y is equal to 4 equation number 4. X plus y is equal to 12 equation number 5. आता 4 5 x y ची किंमत काढूया. आता adding equation 4 and 5. X minus y is equal to 4 x minus is equal to 12 plus है बाळा 1 1 2 x is equal to 16 by 2 दोन न भागलं किती आलं 8. किंमत कुठे भरूया 5 मध्ये भरूया. Put x is equal to 8 in equation 5. X plus y is equal to 12. Y is equal to 12. Y is equal to 12 minus 8 is equal to 4. X plus y is equal to 12 बरोबर. म्हणजे आपल्याला बोटीचा वेग 8 आला. द स्पीड ऑफ द बोट इन स्टिल वॉटर इज 8 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ वॉटर करंट इज 4 किलोमीटर पर आवर. 8 and 4 उत्तर आलंय का बघूया. पाहून चुकलं तर दुरुस्त करावं लागेल पट. Speed of the boat in still water is 8 kilometer per hour and speed of water current is 4 kilometer per hour. 4 राहिलेला आहे बाळांनो, तिथं 4 लिहा. ओके. इक्वेशन व्यवस्थित इथून राहिलेलं आहे बाबा. पट लक्ष द्या. एच किंमत भरली इक्वेशन नंबर 1 मध्ये. भाग गेला वजा 2 ला 24 न भागलं 12. नाव 1 अपॉन एक्स मायनस वायला ए घेतलेलं आणि एक्स प्लस वायला बी. पुन्हा त्याचा इन्व्हर्टेंडो इक्वेशन 4 5 तयार केलं. एक्सची किंमत 8 काढली. 5 मध्ये किंमत भरली. कोणत्याही इक्वेशन मध्ये किंमत भरली तरी चालेल.